अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय भक्तिशक्ती या यूट्यूब वाहिनीवरील आजचा महत्त्वपूर्ण भाग, तो म्हणजे अधिक मास महात्म्य अध्याय 29. ह्यामधील आपण कथासार ऐकणार आहोत. आपण 1 ते 28 अध्याय जरूर ऐकले असतील, जरी ऐकले नसतील तर किमान 30वा अध्याय अवश्य ऐका, जेणेकरून तुम्हाला हे वर्ष म्हणजे हे संपूर्ण महिनाभर म्हणजे अधिक मास व्रत केल्याचे त्याचबरोबर कथा ऐकल्याचे पुण्यफळ मिळते. 30व्या अध्यायामध्ये संपूर्ण 1 ते 29 अध्यायाचा सार आहे, त्यामुळे नक्कीच 30वा अध्याय अवश्य ऐका. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. कमेंट बॉक्समध्ये भगवान श्रीहरी आणि माता लक्ष्मीच्या कृपेसाठी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, श्री लक्ष्मी देवभ्यो नमः अवश्य लिहा. तर आजचा अध्याय आहे 29वा. तर अधिक मासातील 29वा अध्याय अत्यंत महत्त्वाचा आहे. जसे की आपण बघा, 29व्या अध्यायामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंना विचारतात की उद्यापन करणे का महत्त्वाचे आहे, हे सांगत आहेत भगवान विष्णू माता लक्ष्मीला. तर जसे की आपण एखादं व्रत वगैरे केलं की त्याचं उद्यापन करणे हे खूप महत्त्वाचं असतं आणि उद्यापन केल्याने आपल्याला त्या पूर्ण व्रताचं फळ मिळतं. मग तुम्ही अधिक मासामध्ये कोणतेही सेवा केली असेल, भले 7 दिवस केली असेल, 5 दिवस केली असेल, 3 दिवस केली असेल किंवा 1 दिवससुद्धा केली असेल, संकल्पयुक्त सेवा केली असेल, तर तुम्ही अधिक मासाचं जे व्रत जे काही केलं असेल त्याचं उद्यापन अवश्य करा. तर कोणकोणती सेवा ज्या तुम्ही केल्या आहेत, तर बघा, तुम्ही गोसेवा केली असेल संकल्पयुक्त बरं का. त्याचबरोबर तुम्ही दीपदान केलं असेल, दीपदानामध्ये तुम्ही 33 दिव्यांचं दान केलं असेल. जर 33 दिव्यांचं नाही पण 33 वाती जर तुम्ही दीपदान केलं असेल, 33 वाती प्रज्वलित करून दिवा लावून जर तुम्ही दीपदान केलं असेल, भले घरातल्या देवासमोर असो किंवा तुळशी पुढे असो किंवा एखाद्या जवळच्या भगवान विष्णू किंवा माता पार्वती किंवा महालक्ष्मी किंवा कुलदेवीच्या मंदिरात जाऊन किंवा कुलदेवीची ओटी वगैरे भरली असेल, त्याचबरोबर नामस्मरण केलं असेल, ही व्रतकथा अध्याय महात्म्य जे आहे अधिक मास महात्म्य पुरुषोत्तम मलमास महात्म्य जर तुम्ही ऐकलं असेल, तर ह्या संपूर्ण गोष्टींचं जर तुम्हाला फळ मिळायचं असेल, त्याचबरोबर स्नान केलं असेल, अन्नदान केलं असेल, गरजू व्यक्तींना अन्नदान केलं असेल आणि बऱ्याच सेवा आहेत ज्या तुम्ही जर केल्या असतील, संकल्पयुक्त सेवा किंवा रोज देवघरापुढे बसून जप नामस्मरण रोजची देवपूजा जरी केली असेल, तर ह्याचं निश्चित तुम्हाला फळ मिळण्यासाठी तुम्हाला उद्यापन हे करावं लागतं. जसं बघा, मुठभर बी पेरून जेव्हा शेतकरी पोतभर धान्य फळ मिळवतो, कसं मिळवतो, तर ते त्याच्यासाठी कष्ट घेतो. तसंच आपण आता एखादं व्रत करत आहोत, एखादी संकल्पयुक्त सेवा करत आहोत, तर त्या सेवेचं फळ आपण उद्यापन केलं तरच आपल्याला हे मिळतं. तर यासाठी आपल्याला जसं शेतकरी बी पेरतो आणि शेवटी फळ घेतो, तसंच आहे उद्यापनाचं महत्त्व. एखादं कोणतंही तुम्ही व्रत केलं असेल, संकल्पयुक्त सेवा केली असेल, विष्णू नामस्मरण केलं असेल, विष्णू याग केला असेल, विष्णू व्यंकटेश स्तोत्र वाचला असेल, विष्णू सहस्त्र नामस्मरण केलं असेल किंवा पठण केलं असेल किंवा ऐकलं असेल, तरीही त्याचं फळ खूप असतं. तर ते फळ पूर्णत्वास जाण्यासाठी तुम्हाला निश्चितच त्याचं उद्यापन करावं लागतं. तर उद्यापन कसं करायचं, अगदी साधं सोपं आहे. बघा, आता उद्याचा दिवस जो शेवटचा आहे, ह्या दिवशी तुम्ही तुमच्या अधिक मास व्रताचं संकल्पयुक्त जी सेवा केलेली असेल किंवा संकल्प न करता जर सेवा केलेली असेल, मनोभावे केली असेल, तर त्याचं फळ पूर्णत्वास मिळण्यासाठी तुम्हाला 15 तारखेला सकाळी उठून स्नान करायचं आहे. बघा, अमावस्या आहे, तर तुम्ही स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आंघोळ करताना शक्यतो तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं अतिशय फलदायी आहे. तीर्थक्षेत्री स्नान केलेल्याचं सुद्धा पुण्यफळ असतं, ते सुद्धा व्रतामध्ये येतं. त्याचंसुद्धा उद्यापन करायचं असेल तर बघा, तीर्थक्षेत्री जे स्नान करतात त्यांनी गंगेचं पूजन करायचं आहे. जे दीपदान करतात त्यांनी दीपदान करूनच उद्यापन करायचं आहे. ज्यांनी ही कथा ऐकली असेल एखाद्या व्यक्तीकडून किंवा कोणाकडूनही, तर
त्या व्यक्तीची पूजा करायची आहे, त्यांना व्यासरूप समजून गुरुरूप समजून त्यांची पूजा करायची आहे, त्यांना दक्षिणा वगैरे प्रदान करायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही जर दीपदान वगैरे केलं असेल तर दीपदान करायचं आहे। एखाद्या ब्राह्मणांची सेवा केली असेल किंवा नसेल केली तर तुम्ही ब्राह्मणाला शिधा द्यायचा आहे। त्याचबरोबर मुक्त म्हणजे शांत एका जागी म्हणजे संपूर्ण महिनाभर एक वेळेचं जेवण केलं असेल तर तुम्ही जे अन्नदान करायचं आहे ब्राह्मणाला करू शकता, किंवा 2 जोडी म्हणजे एक जोडी म्हणजे एक दाम्पत्य तुम्ही जेवू घालू शकता, किंवा एखादी सुवासिनी स्त्री असेल तर तिला जेवू घालू शकता। त्याचबरोबर जर तुम्ही मौन जेवण केलं असेल, मौन व्रतसुद्धा असतं, तर ते व्रत केलं असेल महिनाभर तर तुम्ही त्याचंसुद्धा यथाशक्ती काही ना काही तुम्ही दानधर्म करायला हवा। तर ह्या पद्धतीने हे व्रताचं उद्यापन करण्यापूर्वी करताना ह्या गोष्टी करायच्या आहेत। त्याचबरोबर बघा उद्यापन कसं करायचं आहे तर भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी सांगतात आता ही शेवटचा दिवस अमावस्या दिवशी ह्या व्रताची सांगता होणार आहे। तर मग तुम्ही घरातच जेव्हा स्नान करणार, तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं प्रत्येकाला शक्य नसतं, तर तुम्ही घरातच स्नान करणार असाल तर पंचगव्य लावायचं आहे। पंचगव्य लावून मग स्नान करायचं आहे। पंचगव्य म्हणजे गाईच्या गोमातेपासून मिळणाऱ्या 5 वस्तू, दही, दूध, शेण, गोमूत्र आणि तूप, ह्या 5 गोष्टी एकत्रित करायचं आहे मिश्रण, आणि ते संपूर्ण शरीराला डोक्यापासून ते संपूर्ण शरीराला लावून स्नान करायचं आहे। ह्या पंचगव्य स्नानामुळे तुम्हाला तीर्थस्नानाचे फळ मिळणार आहे। त्याचबरोबर गोमातेला आपण कामधेनू म्हणतो। त्या गोमातेमध्ये 33 कोटी देवतांचा आशीर्वाद असतो। 33 कोटी देवता वास करतात आणि त्या 33 कोटी देवतांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो। त्याचबरोबर आपल्याला पंचगव्य लावून स्नान करायचं आहे। त्याचबरोबर बघा दर अमावस्या म्हणजे दर शनी सोमवती अमावस्या असल्यामुळे आपल्याला पितृतर्पणही करायचं आहे त्या दिवशीच। मग आपण देवपूजा वगैरे करून घ्यायची। बऱ्याच वेळा जशी सत्यनारायणाची पूजा मांडतो त्या पद्धतीने आपल्याला पूजा मांडून घ्यायची आहे। सत्यनारायणाची पूजा मांडतो त्या पद्धतीने जर तशी अगदी मंडप वगैरे उभारून जर पूजा मांडू शकत नसाल तर घरगुती पूजा करायची असेल, तुम्ही घरगुती सेवा संकल्पयुक्त केली असेल तरीही चालते। बघा देव हा भावेचा आणि श्रद्धेचा भुकेला आहे। देवाला अगदी सागर संगीतच असावं असं काही नियम नाही, फक्त मनोभावे तुम्ही कोणतीही सेवा कराल ती देवाच्या चरणी रुजू होते। तर आपण जर घरगुती देवपूजा जर केली साधी सोपी तरीही चालते, फक्त पंचामृताने आपल्याला बाळकृष्ण किंवा भगवान विष्णू विठ्ठल रुक्मिणींची जी मूर्ती असते त्यांना पंचामृताने स्नान वगैरे घालायचं आहे आणि देवपूजा करून घ्यायची आहे। भगवान विष्णूच्या मूर्तीला आपल्याला पंचामृताने स्नान घालून झाल्यानंतर परत साध्या पाण्याने स्नान घालून मग स्वच्छ पुसून त्यांना वस्त्र वगैरे परिधान करून, अगदी वस्त्र नसतील तरीही चालतील, व्यवस्थित गंध वगैरे फुलपुष्प वाहून त्यांची पूजा करून घ्यायची आहे। त्यांना मंजिरीसहित तुळशीपत्र व्हायचं आहे। अशा प्रकारे साधी सोपी पूजा आपण घरगुती पद्धतीने करून यानंतर आपण जर तुम्ही दिव्यांचा म्हणजे दीपदानाचं जर केलं असेल तर 33 दीपदान किंवा 33 वातीचा एक दिवा लावून तुम्ही ह्या व्रताची उद्यापन करू शकता देवपूजा करून। यानंतर मग शेवटी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोणत्या पद्धतीने कोणता संकल्प केला होता या पद्धतीने यथाशक्ती तुम्ही ब्राह्मणांना ब्राह्मण भोजन घाला किंवा शिधा द्या, पण त्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी तो बाजूला काढून आपल्या घरातील देवतांसमोर ते दाखवून तो शिधा ब्राह्मणाला दान करा, किंवा दक्षिणासुद्धा तुम्ही देऊ शकता। अशा पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचं आहे। एक सुवासिनी वगैरे जेवू घालायची आहे आणि बघा उद्यापन केल्यानेच आपल्याला ह्या व्रताची सांगता होते आणि शेवट होतो आणि ह्याचे पुण्यफळ लाभते, हे भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगतात। तर 29व्या अध्यायामध्ये उद्यापन कसे करावे, उद्यापन का करावे ह्याबद्दल माहिती दिली होती। नक्कीच तुम्ही तुमचं व्रत ज्या पद्धतीने केलं असेल, संकल्पयुक्त सेवा केली असेल, नामस्मरण केलं असेल तर यथाशक्ती तुमच्याकडून होईल तेवढं दानधर्म नक्की करा। तर अशा पद्धतीने दान धर्म किंवा उद्यापन केल्याने कोणकोणते फळ मिळतात भगवान विष्णू माता लक्ष्मी सांगतात की जी व्यक्ती उद्यापन करून सांगता करते, संकल्पयुक्त सेवा करून
उद्यापन करते त्या व्यक्तीच्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, संकट दूर होतात. सौभाग्यवती स्त्रीचे सौभाग्य अखंड राहते. त्याचबरोबर कुमारिकांचे जर विवाह व्हायचा असेल तर त्यांना इच्छित वर प्राप्त होतो. त्याचबरोबर ज्यांना संतती प्राप्त होत नाही त्यांना पुत्रप्राप्ती होते. अशा पद्धतीने जी कर्जबाजारी आहे त्यांचं कर्ज कमी होतं किंवा संपतं. तर अशा पद्धतीने तुम्ही व्रत केलं आणि उद्यापन केलं तर त्याचं फळ हे निश्चित मिळतं. अशा पद्धतीने भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीस व्रताचे उद्यापन करण्याचे महत्त्व, फळ आणि पुण्यफळ कसे मिळते हे सांगितले आहे. आता कथेचा आपण सारांश ऐकूया. ह्या कथेमधून म्हणजे ह्या अध्यायामधून आपल्याला काय समजलं तर आपण जेव्हा एखादं व्रतस्थ राहतो, एखादं व्रत करतो, संकल्पयुक्त सेवा करतो त्यावेळी प्रत्येक व्रताचे उद्यापन हे करायचं असतं. आणि उद्यापन केल्याने मनोइच्छित फळ मिळतं, मनोव्रत पूर्ण होतात. त्याचबरोबर ब्राह्मणांची सेवा करणे, ब्राह्मणांना दान देणे म्हणजे साक्षात विष्णूंचे स्वरूप मानून आणि भगवान विष्णू स्वतः म्हणाले की ब्राह्मणांमध्ये माझं वास्तव्य आहे असं समजून तुम्ही दान धर्म करा. म्हणजेच ब्राह्मणांची सेवा करणे म्हणजेच ईश्वराची सेवा करणे असे होय. आता शक्यतो ब्राह्मणांची सेवा करायला जुळत नाही तर मग आपण एक शिधा वगैरे देऊन त्यांच्या घरामध्ये तेवढंच एक टायमिंगचं भोजन झालं म्हणजे आपल्याला थोडंफार पुण्य लागतं. मग शिधा देताना आपण शिधा कसा द्यायचा आहे तर तुम्हाला तुमच्या घरातील मोठी मंडळी नक्कीच सांगतील. जर नसतील सांगत तरीही मी थोडक्यात तुम्हाला समजावून सांगते. आपल्याला गव्हाचं पीठ अगदी 1.25 किलो द्यायचं आहे. त्याचबरोबर डाळ, आपली हरभरा चणा डाळ असते ती द्यायची, गूळ द्यायचं, गुळाचा खडा द्यायचा आहे. त्याचबरोबर त्यामध्ये थोडंसं मीठ द्यायचं आहे, चटणी द्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला 5 धान्य 5 ह्याचं शिधा द्यायचा आहे. कोण कोण भरपूर देतं, अगदी तुपापासनं सगळं देतं. तुमची जशी यथाशक्ती असेल तसं तुम्ही द्या. त्यांच्या घरातील एक वेळचं ब्राह्मणांचं भोजन व्हावं, घरातील संपूर्ण परिवाराचं, अशा पद्धतीने आपल्याला दान करायचं आहे. जर तुम्ही ब्राह्मणांना दान देऊ शकत नसाल तर एखाद्या गरजू व्यक्तीच्या घरचं एक वेळचं पोटभर जेवण होईल असं नेमकं दान करा. तर ह्या पद्धतीने गरजू व्यक्तींना किंवा ब्राह्मणांना दान केल्याने ईश्वर सेवा होते. तर अशा पद्धतीने संकल्पयुक्त सेवा आणि व्रताचं उद्यापन केल्याने ईश्वराचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते. कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अवश्य लिहा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.